मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचं जागावाटप ठरलेलं आहे। मुंबईमध्ये भाजप 136 जागांवरती लढणार आहे तर शिवसेना 91 जागा लढवणार आहे। अखेर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचं जागावाटप ठरलेलं आहे। मुंबईमध्ये भाजप 136 तर शिवसेना 91 जागा लढवणार आहे। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात। उदय, अखेर जागावाटप निश्चित झालेलं आहे। आपण पाहतोय मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपचा जागा वाटप फॉर्म्युला जो आहे तो अंतिम ठरलेला आहे। मुंबईतल्या 227 वॉर्डपैकी शिवसेना 91 वॉर्डवरती आपले उमेदवार उभे करणार आहेत, तर 136 वॉर्डवरती भाजप उमेदवार जे आहेत ते उभे करणार आहेत। म्हणजे एकूण आपण पाहतोय की भाजप आणि शिवसेनेमध्ये एकूण जागा वाटप जे आहे ते अंतिम झालेलं आहे। उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व उमेदवार आपले उमेदवारी अर्ज जे दाखल केले जाणार आज रात्री आणि उद्या सकाळपर्यंत सर्व उमेदवारांना एबी फॉर्म जे आहे दोन्ही पक्षाकडून दिले जाणार आहेत। आणि मुंबईतल्या 227 पैकी आपण पाहतोय शिवसेना आणि भाजपच्या युतीचं एकूण जागा वाटप जे आहे ते अंतिम ठरलेलं आहे। शिवसेना 91 जागांवरती आपले उमेदवार उभे करणार आहे आणि भाजप 136 जागांवरती आपले उमेदवार उभे करणार आहे। उदय, खरं तर अर्ज भरायला अतिशय कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे। उमेदवार जे आहेत कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? आपण बघतोय काही उमेदवारांनी या आधीच तयारी आपली जी आहे ती पूर्ण करून ठेवली होती, सर्व डॉक्युमेंट्स कंप्लीट ठेवले होते। काही जागांवरती तिढा जो आहे तो अद्याप जवळपास 20 जागांवरती तिढा जो कायम होता आणि त्या 20 जागांवरती आज दिवसभरामध्ये नंदनवन बंगल्यावरती शिवसेना आणि भाजपच्या समन्वय समितीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडलेली आहे। आणि या दोन्ही नेत्यांच्या महत्वाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये महत्वाची चर्चा होऊन शेवटी हा फॉर्म्युला जो आहे तो अंतिम ठरवण्यात आलेला आहे। आपण पाहतोय मुंबई महापालिकेच्या 227 वॉर्डमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये एकूणच जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जो आहे तो आता ठरवण्यात आलेला आहे आणि अंतिम जागा वाटप जे आहे ते अंतिम फायनल करण्यात आलेलं आहे। निश्चित उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय मुंबई महापालिकेला निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचं जागावाटप ठरलेलं आहे। मुंबईमध्ये भाजप 136 जागा लढवणार आहे तर शिवसेना 91 जागा लढवणार आहे। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत। उदय, खरं तर जागावाटपाचा तिढा जो होता तो अगदी शेवटपर्यंत टिकलेला आपण बघितला। आतापर्यंत जागावाटपाचा तिढा होता, कशा पद्धतीने चर्चा झाली, कशा बैठका झाल्या आणि कसा तोडगा निघाला? आपण खरं तर पाहतोय मागील 2 आठवड्यांपासून हे जागा वाटपाचं गुराळ जे आहे ते सुरू होतं। शिवसेना भाजपच्या समन्वय समितीचे नेते जे आहेत एकमेकांशी चर्चा करत होते। एकमेकांशी चर्चा केल्यानंतर काही जागांवरती जे आहेत ते अनेक अडचणीचे आहेत ती निर्माण झाली होती, मात्र अखेरीस तोडगा जो आहे तो निघालेला आहे। आणि तोडगा काढण्यासाठी काही वेळेला प्रसंगी दोन्ही पक्षांचे नेते जे आहेत त्यांना मध्यस्थी जी आहे ती करावी लागलेली आहे। आणि असं एकूण सगळ्या बैठकांचा हे सुरू असताना काही 20 जागांवरती जे आहे ते एकमत होत नव्हतं। अखेरीस दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांनी यावरती एकत्र येऊन तोडगा जो आहे काढलेला आपल्याला आपण पाहायला मिळतोय। विशेषतः दक्षिण मुंबईतल्या काही जागांवरनं एक प्रकारे रस्सीखेच जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू होती। महागडण्यामधल्या एका जागेवरनं देखील मोठ्या प्रमाणात रस्सीखेच जी आहे दोन्ही पक्षांमध्ये सुरू होती, मात्र अखेरीस तोडगा जो आहे काढण्यामध्ये यश आलेलं आहे दोन्ही नेत्यांना। आणि अखेरीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानंतर या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब जे आहे ते करण्यात आलेलं आहे। शिवसेना एकूण 91 जागांवरती निवडणूक लढणार आहे आणि भाजप 136 वॉर्डवरती आपली निवडणूक जी आहे ते लढणार आहेत। आज रात्री आणि उद्या सकाळी काही उमेदवारांना जे आहे उरलेल्या त्यांना एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते केलं जाणार आहे आणि दोन्ही पक्षांचे एकत्र उद्या दुपारी 3 नंतर पत्रकार परिषद देखील होणार असल्याची माहिती मिळते। एकूण आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपची युती जी आहे ती भक्कम झालेली आहे, मात्र इतर ठिकाणी युती कितपत होते हे आता पाहावं लागणार आहे। आज रात्री ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संदर्भात देखील महत्वाची बैठक जी आहे ती पार पडणार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये मात्र युतीचं जे आहे एकूण रस्सीखेच ती खूप तुटेपर्यंत ताणली गेली असल्याची देखील माहिती मिळते। मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या एकूणच जागा वाटपावरती आता शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती मिळते। निश्चित उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। मुंबई महापालिका निवडणुकीच्या उमेदवारांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। गँगस्टर अरुण गवळीची कन्या गीता गवळी आणि योगिता गवळी यांनी अखिल भारतीय सेनेच्याकडून भायखळ्यातील प्रभाग क्रमांक 212 आणि 207 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावरती मतं मागणार असल्याचं गीता आणि योगिता गवळींनी सांगितलेलं आहे। या संदर्भात गीता गवळी आणि योगिता गवळी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी यांनी। अखिल भारतीय सेना म्हणजेच अरुण गवळी यांच्या पक्षाकडून देखील जे आहे ते त्यांच्या मुलगी
गीता गवळी यांनी देखील जे आहे ते उमेदवारी अर्ज भरलेला थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी देखील आहेत. काय सांगाल, ही निवडणूक खरं तर तुमच्यासाठी खूप एक वेगळी असणार आहे किंवा कारण स्वतः अरुण गवळी म्हणजेच डॅडी देखील तुमच्यासोबत आहेत आणि अर्ज भरायला जेव्हा गेला होता तेव्हा देखील संपूर्ण सहकुटुंब परिवारासह तुम्ही गेला होतात. काय पहिली प्रतिक्रिया? म्हणजे 15 वर्षानंतर आमचे जे इलेक्शन झाले आहे त्यात डॅडींचा आशीर्वाद आहे आणि आमच्याबरोबर येतात आहे, तर असं वाटत होतं की विक्ट्रीच चालली आहे आमची सर्वांची. आणि डॅडींच्या आज जसं डॅडींनी जी सुरुवात केली तसं आम्ही डॅडींचं बघून जे कामं सुरुवात केली डॅडींचं बघून तेच पुढे चालतोय त्याच ह्याच्यातून. आणि डॅडींनी बोललेलं आहे की कामं काय पण असू छोटी या मोठी ती कामं लवकरात लवकर करायला पाहिजे. तर तेच जतोलेला आपल्यासोबत योगिता गवळी आहेत मॅम. त्या देखील पहिल्यांदाच निवडणूक लढवतात आणि संपूर्ण या निवडणुकीत आणि राजकारणात त्यांची पहिल्यांदाच एंट्री होत आहे. काय सांगाल? सर्वात प्रथम तर तुमचं अभिनंदन, तुम्ही राजकारणात आला आणि एबी फॉर्म देखील भरलेला आहे. पहिली प्रतिक्रिया? खूप एक्साइटमेंट पण आहे, थोडा नर्वसनेस आहे, मिक्स फिलिंग्स आहे बघायला गेले की. पण एक विश्वासाने चालले, जसे डॅडीने आणि दीदींनी कामं केली ते घेऊन मी चालणार आहे आणि आमच्या लोकांसाठी उभी राहते, तर ते मेन महत्वाचं आहे. अगदी डॅडी देखील तुमच्यासोबत होतात एबी फॉर्म भरताना. काय म्हणजे पहिली म्हणजे निवडणूक एबी फॉर्म भरत असतानाच डॅडींची साथ, इतक्या वर्षानंतर डॅडींची साथ आली, काय? एक खूप बोला एक ब्लेस्ड फिलिंग आहे, कारण जे पहिल्यांदा पॉलिटिक्समध्ये उतरते आणि त्यात मी डॅडी सोबत आहे आणि सर्व मोठ्यांचा आशीर्वाद आहे आणि ते त्याच्यापेक्षा बेस्ट फिलिंगच काय नसू शकते. आणि मग एक जोश सकट बोलतात ना, मम्मी डॅडीचा साथ आहे, दीदीचा हात आहे, तर ते एक जोश आहे आणि तेच मेन मजा वाटते. अगदी निवडणुकीच्या आणि प्रचाराच्या तयारीला तर सुरुवात होईलच तुमची, पण म्हणजे गीता गवळी म्हणजे तुमच्या मोठ्या भगिनी आणि डॅडी किंवा मम्मी यांच्याकडून काही कानमंत्र देण्यात आले की राजकारणात कसं वावरावं, किंवा पहिल्यांदाच तुम्ही राजकारणात एंट्री, तर काहीतरी तुम्हाला कानमंत्र दिले असतील त्यांनी? मेन मंत्र आहे की लोकांची कामं करा, ज्याच्यासाठी तुम्ही उभे राहतात ते बेसिकली जे लोकांचे कामं करण्यासाठी त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते इमानदारीने करा, सध्या खऱ्या निष्ठेने करा आणि तेच मेन मूळ मंत्र आहे. रॅदर दॅन डर्टी पॉलिटिक्स करणे किंवा ह्याच्या त्याच्यात लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष द्या. काय सांगाल? पत्नी पहिल्यांदा निवडणुकीत उतरते, कशा प्रकारची तयारी सुरू आहे? नाही, खरं उत्साह आहे. पूर्ण 207-212 मध्ये इतकं उत्साहाचं वातावरण आहे की एक छान काम करणारा नेता हा लोकांसमोर आता प्रेझेंट होता. आता स्वतः मी 2-2.5 महिने मी फील्डवरती होतो, त्यामुळे डॅडीनी जी कामं करून ठेवली होती 20-25 वर्षापूर्वी, जे अजून टिकून आहेत, आणि दीदींनी 15 वर्षापासून इतकं मेहनतीने सगळा वॉर्ड सांभाळलेला आहे. आता आम्ही गेले 2.5 वर्ष आम्ही इतका कचरा काढलाय 207 मधून, 50 टन कचरा, पाईपलाईन, गटार, लोकांच्या समस्या इतकं मनापासून सोडवण्याचा प्रयत्न केला आम्ही. गणेश कदमचा, श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.